हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। साहब दूसरा वो लोग बोल रहे हैं ना, उस दिन सामने क्या बोले थे रात्रीचे 11:30 वाजले महेश नागरी पतसंस्थानाजवळ आपण जमा झालेले क्या विषय? ही माझी पार्टी आहे, दुपारून 1:30 वाजेपासून बसलेली, तर कोणी उत्तर द्यायला तयार नाही आहे. 6:30-7 वाजता चेअरमॅनची मुलं येत आहे, ते म्हणतात आमचं चालू आहे, आमचं बोलणं चालू आहे, आम्ही एकटे कसं काय पैसे टाकणार, बाकीचे कोणी पैसे आता एवढं रात्री 11:30 वाजता बाकीचे कोणी टाकत नाही. उडवाउडवीचे उत्तर देतात, तो याच्यावर ढकलतो, तो त्याच्यावर ढकलतो, हा पैसे टाकत नाही म्हणून आम्ही टाकत नाही, तो पैसे टाकत नाही म्हणून आम्ही टाकत नाही आहे. हां, म्हणजे पार्ट्यांना पण उडवाउडवीचे उत्तर, आम्हाला पण उडवाउडवीचे उत्तर. आम्ही कोणाला सांगायला जायचं? कोणाला? DDR ऑफिस समोर ह्याच पवन पुरोहितने तुम्हाला बाईट दिली होती की 2 दिवसात मी पैसे अरेंज करतोय, पैसे टाकाल नाही माझे. माझे इथे FD आणि अल्प बचत असे दोघे अकाउंट. मी वारंवार इथे अर्ज केले, वारंवार इथं आलो होतो पैसे घ्यायला, परंतु पैसे दिले नाही. मागच्या सोमवारी मी यांना सांगितलं होतं पुढच्या सोमवारी मी येतो, मला पैसे नाही मिळाले तर कसं करायचं, तुम्हाला काय करायचं करून या. मग आज मी दुपारी 1:30 वाजेपासून आत्तापर्यंत इथे बसलेलो आहे. मी एक डायबिटीजचा पेशंट आहे आणि मी आता तो अर्ज पण केलेला आहे की मला काही त्रास झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी बँकेचे कर्मचारी आणि संचालक मंडळावर आहे. बँकेचे संचालकापैकी कोणी यायला तयार नाही, फोन केले तर उचलायला आता मध्ये काय ॲक्च्युली पोझिशन काय मध्ये? आता काही नाही. आता मध्ये पवन पुरोहित जो आहे तो आम्हाला स्टेटमेंट देतो, नारायण मुंदडांनी पैसे खाल्लेले आहेत, नारायण मुंदडांनी फ्रॉड केलेला आहे. आम्ही त्यांना सगळी कल्पना दिली तर त्यांनी मला सुद्धा दाबून नेलं आहे. मागचे 30 लाखाचं पण फ्रॉड त्यांनीच केलेलं आहे. आणि काबराजींचे दोघं चिरंजीव आले, त्यांना म्हटलं मग कोण फ्रॉड केलं तर ते सांगतात पवन पुरोहितनी केलं. म्हटलं मग तुम्ही पवन पुरोहितवर केस करा, तर ते त्यालाही तयार नाही आहे. मग हे असं दिसतंय की हे सगळं संगनमताने चाललेलं आहे. परत सुभाष भाऊसाहेब, हां, काय झाले? प्रतिनिधी माझ्याकडे LDचं लोन होतं, 50,000 रुपयाचं लोन घेतलं होतं. ते लोन 2-3 वर्ष झाले ते नील होऊन गेले 50,000 रुपये. पवन पुरोहितनी ते 50,000चे 5 लाख रुपये करून दाखवले. आता मी ते स्टेटमेंट मागितलं तर त्याचे 5 लाखाचे 9 लाख झालेले. मी त्यांना वारंवार सांगितलं 3 वर्षापासून की हे तुम्ही काय केलेलं आहे. 50,000 रुपये ती पार्टीने ताहिर मलिक रियाजुद्दीनच्या नावाचे 50,000 रुपये नील झालेले, तर त्याचे तुम्ही 5 लाख रुपये का केले? तर तो म्हणजे माझ्याकडनं नजर चुकून खाली झालं. आता मी त्यांच्याकडे मागणी केली की मला स्टेटमेंट हवं, तर ते म्हणतात की हे 50,000चे 5 लाख रुपये हे नारायणदास मुंदडांनी केले. मी त्यांच्याकडनं व्हिडिओ घेतला, त्यांनी व्हिडिओवर मी मला हे सांगितलं, हे पहा हा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओवर की बुवा हे सगळ्याचा फ्रॉड आहे. यांनी जे 3 करोड रुपयाचा जो फ्रॉड आहे हे आम्ही संगमताने सगळ्यांच्या खात्यामध्ये थोडे 3 लाख, 5 लाख, 5 लाख, 3 लाख, 2 लाख, माझे जवळजवळ 5-10 खाते नील झालेले, तरी ते खात्यामध्ये अमाऊंट दाखवत आहे. खोटे अमाऊंट टाकतात, ते खोटे करतात. ते मेरा इसका पौती का पैसा था यहाँ, मेरे वहाँ पे 5 मई को और 11 मई को 2 शादी. ये निष्ठा सिर्फ बेड़े में काटते हैं, यहाँ पे आओ तो वो बोलते हैं यार वो उससे बात करो जिससे तुम पैसा लेते हैं, जिसके पास पैसा भरे. और वो यहाँ पे आओ तो दूसरे के पास भेजते हो, जो चेयरमैन है उसके पास. इसके पहले मैं आया तो चेयरमैन से मेरी बात हुई. चेयरमैन का जो लड़का था बोले यार तुम आओ, बोले 5 तारीख को तुम्हारा पैसा दे देंगे, 5 अप्रैल को. हाँ, उसके बाद से तुमने फोन ही नहीं उठाया हमारा. बँकेचे बचतधारक, FD धारक सगळे आलेले. संचालक मंडळाच्या आपण काय होतो ना, काही फरक नाही पडत. सगळे मी झोपलोय, मी इकडे आहे, मी तिकडे आहे, आणि हे सगळे लोक बिचारे, काही लोक 8 महिन्यापासून चक्कर मारतात, काही 3 महिन्यापासून मारताय. मी आज सकाळी 1:30 वाजेपासून आत्तापर्यंत कंटिन्यू बसलेलो आहे. मग त्यावेळेस ते संचालकांचे 2 चिरंजीव आले, ते म्हणतात फ्रॉड मॅनेजरनी केला. म्हटलं मग तुम्ही मॅनेजरवर गुन्हा दाखल करताय का? नाही, जबाबदार मॅनेजर नाही.
आणि ते काय म्हणतात आम्ही एवढे पैसे द्यायला तयार आहे, आम्ही तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण देत पैसे कोणीच कोणीच नाही. टाकत नाही. हा टाकेल तर तो देईल, तो देईल तर तो देईल संचालक असं म्हणतात आहे. पवन पुरोहित मॅनेजर आहे, तो 1 करोड रुपये टाकेल तर आम्ही बाकीचे टाकू. तो म्हणतात ते टाकतील तर मी 1 करोड टाकेल. मध्ये त्यांनी बसले ते मिटिंग घेतली, त्यांनी त्याच्यामध्ये पवन पुरोहित म्हणे मी 1 करोड देतो. जगदीश टाबरा म्हणे त्यांनी काय रक्कम ठरवली 2, 2.5, 3 ती बी ठरवली ती. नंतर नारायणजी मुंदडा होता, त्यांनी 1,20,00,000 सांगितले होते. नंतर दिलीप मुंदडा होता, यांनी सांगितलं होतं की मी 1,10,00,000 टाका. म्हणजे सरासरी आपली ती 5.5-6 कोटीपर्यंत रक्कम जमा होती आणि ते वॉटरऑफ द्यायला तयार पण होते. तेवढ्यात होत होतं का सर? अल्प बचत मग बाकी लोकांच्या बी ठेवे असतील. मग ते आपले लोन वसुली करून ती टप्प्याटप्प्याने देणार होते यांना FD धारकांना. तर ठरलं होतं. मग त्यांना तो राजेश जाकोट्या का भेटला, त्यांनी त्यांना काय आयडिया दिली की ते लगेच रिवर्स झाले. मग आम्ही 20% रक्कम दिली. मग ते ठरलं. मग पहिला टप्पा त्यांनी आम्हाला 80-85 दिला, बरं दुसरा 80 लाखाचा दिला. मग 1.5 करोड रुपये जास्त त्यांनी आम्हाला पैसे दिले. मग 80मध्ये पण त्यांनी आम्हाला 60-65 दिलेले. आमचे अल्पबचत धारक जे कस्टमर आहेत त्यांना आम्ही तेच सांगतो. आता त्या लोकांचा रोष आमच्यावर वाढला. अशा परिस्थितीत अल्पबचत वाले ते त्यांच्या घरी जायचं का नाही जायचं का, हे लोक तर त्यांनाच पकडून राहिले. आणि हे लोक अल्पबचतवाल्यांना विचारलं, ते बिचारे सांगतात इथे या. इथे आलं का तो मॅनेजर तुम्हाला काय करायचं करून तुम्ही अल्पबचत धरा एजंटच्या घरी जा, एजंटच्या घरी पाठवा. असे उत्तर मिळत आहेत आम्हाला. उद्या जर एजंटच्या घरी गेले काही कमी जास्त झाला त्याची जबाबदारी कोण? तुम्ही गुन्हा दाखल केला. आम्ही गुन्हा दाखलसाठी थांबलोय. गुन्हा दाखल कोणी करते ना, तुम्ही स्पष्ट बोला ना की नक्की गुन्हेगार कोण यात. मला काय म्हणायचं, जी रक्कम आहे का तिच्या अमाऊंटवरती किती लोकांचे कमिटी नेमा, त्या कमिटीच्या माध्यमातून तुम्ही गुन्हा दाखल. DDR-कडं हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. अर्ज फाटे SP ऑफिसपासून पोलीस स्टेशनपासून सगळीकडे झालेले आहे. सर्व ठिकाणी मॅनेजरनी आणि ट्रस्टमॅन एवढं सांगितलं की आम्ही पैसे द्यायला तयार आहेत. ते त्या लोकांकडे मुदत मागतात. आता SP साहेबांच्या ऑफिसला आम्ही गेलो त्यावेळी तेच सांगण्यात आलं. हे लोक सांगतात तिथं की आम्ही पैसे देतोय, पण मग ते कधी काय कोण किती ते सांगतच नाही. ते मॅनेजर आहे तो इतक्या तो बी म्हणतो की मी पैसे देणार आहे, आणि आज उडवडचे उत्तर तो बी म्हणतो मला केस करा, तुम्हाला काय करायचं सिद्ध करा. तो म्हणतो आता माझ्या सिद्ध करा, मग मी पाहतो काय करायचं. काका, आता एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून यांनी तुम्हाला आठवण केलेली आहे की हमेशा गावासाठी झटतात, तर आमच्या या प्रॉब्लेमसाठी बी झटावे. आज दुपारनंतर या सगळ्या लोकांनी मॅनेजर याला बँकेतून बाहेर जाऊ दिले नाही. आता लगभग 12 वाजू राहिले. तर आता तुमच्या सल्ल्याप्रमाणे यांनी काय करायला पाहिजे? अहो, यांची मध्यस्थी सन्माननीय मंत्री साहेबांनी केलेली. मंत्री साहेबांनी यांना SP साहेबांकडे पाठवलं. SP साहेबांच्यावर त्यांनी कबुली जबाब दिला का आम्ही पैसे देतो. मग ते देत नाही, त्यांच्या कानावरती पहिले टाकणं, नंतर मग आपल्याला काय पवित्रा घ्यायचा तो घेता येईल. आता निर्णय आता त्यांच्या कोर्टात चेंडू आहे. मंत्री साहेबांना भेटून मंत्री साहेब जर म्हणतील ते म्हणतील SP-कडे, मग SP-कडे आपण गेलं पाहिजे. SP साहेबांच्या कानावर टाकलं पाहिजे कायद्याच्या दृष्टिकोनातून. आणि नाही जर ऐकायला लागलं तर मग कायदा हातात घ्यावा लागेल. म्हणजे ही जी बँक आहे ना, ही बँक सील करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे कायद्याने. आणि जे संचालक मंडळ असतील, जे बी कोणी याला सर्वात जास्त मॅनेजर नाही पण सर्वात जास्त जबाबदार चेअरमन असतो, त्यांच्या प्रॉपर्टी सील केल्या पाहिजे, त्यांचे खाते गोठवले पाहिजे. त्या माध्यमातून त्यांनी एक मीटिंग आयोजित केली पाहिजे. आणि तुम्ही कमीत कमीत एखादा मंडप टाकून धरणं आंदोलन करा. रोज 10 लोक बसा. कष्टाचा पैसा आहे, त्या लोकांना बी कळलं पाहिजे होतं तर आपण कोऑपरेटिव्हमध्ये ठेवतो आहे. विश्वासू लोक आहेत म्हणून त्यांनी ठेवले. एक व्यापारीची बँक आहे म्हणून त्यांनी ठेवले, पण तो विश्वासघात झालेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ लढा द्यावा लागेल. एवढं नाही का ते लगेच तुम्हाला आणून देऊन देतील. नाही, मग आता जसं तुम्ही बोलले ना त्या पद्धतीने जर मॅनेजरनी त्या दिवशी समोर तर कबुली दिलेली आहे की यात माझा बी हात आहे कुठं ना कुठं आणि मी भरपाई करून द्यायला तयार आहे. आमचं काय म्हणणं आहे की मॅनेजरची इस्टेट किती आहे, मग काय भरपाई करणार आहे तो तुमच्या नाही मार्गदर्शन आहे. तुम्ही पहिले SP-ला भेटता, ऐकून घ्या पाहिजे. SP साहेबांना मी येतो पाहिजे तर बोलायला मी सांगतो बाबा अशा मार्गाने मग आम्ही ही परिस्थिती हाताळायची का, कायदेशीर आपण परवानगी घेऊ, अर्ज टाकू, तहसीलदारकडे जाऊ, सर्वांकडे जाऊ. हे सर्वांच्या कानावर गावाच्या दृष्टिकोनातून हा गावाचा प्रश्न आहे नाही, सर्वांचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये कष्टाचे पैसे आहेत लोकांचे. त्याच्यासाठी पहिले अप्पर साहेबांना भेटा. अप्पर साहेब सांगतील, नाही तर मंत्री साहेबांकडे जा. मंत्री साहेब तिथे अप्पर साहेबांना बोलतील, तिथे मोक्ष करा. नाही सांगितलं नाही, तुम्ही जाऊन आले ना पहिले. एकदा जाऊन मंत्रीचं नाव मी नाही सांगितलं, पहिले तुम्ही सांगितलं की बाबा आम्ही दादा भाऊंकडे जाऊन आलो. गेलंच पाहिजे, चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर SP-ने मध्यस्थी केलेली आहे. या परत 2 लोकांच्या कानावर टाका.
आता मी तर म्हणेल आमचं तर एकच शस्त्र असतं, काय आंदोलन. बाकी मग आम्हाला काही माहीत राहत नाही. मग तो बॅरिस्टर असो का कलेक्टर असो. तुम्ही आहेत का मॅनेजर? काय करायचं आहे लोकांचे? इतके लोकांचे पैसे तुमच्याकडे येणार आहे, हे लोक रस्त्यावरती हे चांगलं दिसतं का? नाही, मग त्याचा निर्णय कोण लावेल? तुम्ही लावणार का चेअरमन लावणार? मग चेअरमन साहेब कुठे शोधायचं त्यांना? आम्ही कुठे त्यांचं घर? कोण आहे चेअरमन? जगदीशजी काका. आता भेटतील का ते? चला आमच्याबरोबर, दाखवा त्यांचं घर, त्यांना बाहेर बोलवा. चला चला आमच्याबरोबर. नाही तर त्यांना इथे बोलून घेऊन या. त्यांना इथे घेऊन या ना. त्यांच्या घरी जाण्यापेक्षा आता व्यवहार बँकेचा आहे, बँकेतच बोललं पाहिजे आपण. व्यवहार बँकेचा आहे, बँकेतच बोललं पाहिजे. त्यांना इथे घेऊन या त्यांच्या घरी जाण्यापेक्षा. माझं नाव सांग. हा ना, माझ्याकडे फोन. एक मिनिट वापस बात करू. जयरामजी, कुठे आहात तुम्ही आता? तुमच्या बँकेसमोर असंख्य लोक जमलेले आहेत. आलं लक्षात? अल्प बचत धारक. अहो त्यांनी ऐका काबराजी, ऐका. त्यांनी मला बोलवलं इथे, मी आलो आहे. 2 मिनटं तुम्ही इकडे या. काय असेल ते उद्या रात्री मी येऊ शकतो, तुम्ही येऊ शकत नाही का? तुम्ही जबाब नका. अहो तुम्ही जबाब नका देऊ ना. तुम्हाला हे ऐकून घ्या. सामाजिक दृष्टिकोनातून हे लोक मला आग्रह करतायत का बा आता तुमच्या मॅनेजरकडे आलो, त्यांनी सांगितलं का चेअरमन बी जबाबदार आहे. उद्या दुपारी कुठे भेट होणार आहे तुमची दुपारी उद्या? तुमचं बोलणं झालं का? रमेश भाऊ कोण आहे? हा, माझ्याशी बोलणं त्यांना उद्या आमची भेटे घेतो म्हणजे आम्ही. तुमचं बोलणं झालं, मग ते तर पहिले सांगायचं ना मला. तुम्ही ते त्यांनी सांगितलं तुमचं बोलणं झालं हे पहिले सांगायचं ना मला. भाऊ असं काय करता? तुमचं ठरलंय ना, तुमचा कार्यक्रम ठरला ना. तसं नाही त्यांनी सांगितलं, पण त्यांना काय म्हटलं तुम्ही या. माझ्या संगी बोललो तू, तुमचा कार्यक्रम ठरला ना हे सांगायचं ना मला. मला काय म्हणायचं हे बा 12:30 किंवा 1 हा टायमाचं बंधन तुम्हाला असेल. आता लोकांचं म्हणणं तुम्ही ऐकून न घेता त्यांना फक्त सांगा उद्या दुपारी बसणार. तुमचं म्हणणं असं आहे का? सगळ्यांसमोर सांगा. तुम्ही काही आश्वासन देऊ नका. फक्त उद्या दुपारी आपण बसणार आहे एवढं येऊन सांगायचं आहे. लोक निघून जातील. आलं लक्षात? तुम्ही कोण बोलताय? जगदीश भाऊ बोलतायत का? जगदीश भाऊ कुठे? जगदीश भाऊ कुठे मला सांग. म्हणजे घरी नाही येत का ते? मग बरं, त्यांचं चिरंजीव बोलते भाई. एवढं तुम्ही पहिले सांगायचं ना. मी जगदीश भाऊचं चिरंजीव बोलतो. मी जगदीश भाऊंना फोन लावायचा. ऐका माझी गोष्ट. मी जगदीश भाऊ ऐका. हो जरा तुम्ही ऐकून घ्या. मी जगदीश भाऊंना फोन लावायला सांगितला मॅनेजरला. मला वाटलं ते बोलतायत का? आवाज तर मला वेगळा वाटूनच राहिला. मग मी आग्रह याच्यासाठी करतो तर तुम्ही यावं आणि सांगा. आता जगदीश भाऊने तो विषय संपला. तर ओके, काय हरकत? स्वस्त आहे तुम्ही, काय हरकत नाही. ते बँकेत त्यांनी हेल्पानं सर. अहो मी काय म्हणतो, ते उद्या दुपारी नाही भेटले तर मग तुम्ही पुढे जा. मी पुढचा जो मार्ग सांगितला तो मार्ग अपनावा. चालेल, बरोबर आहे का नाही? ते नाही भेटले दुपारी तर मग पुढे तुम्ही तिकडे जा. दुपारी इकडे सर्वजण या. बरोबर आहे? चला. अरे वेळ काय? दुपार म्हणजे 12-1. दुपार म्हणजे काय? ते आता काही असं अरे ते काय मुहूर्त असतं काय? दुपारी 12. अरे आता किती वाजेपासून? संचालक मंडळाचा मुहूर्त लागत नाही. काय म्हणतो ऐकून घेते. आता तुम्ही 11 वाजेपासून येऊन बसा ना. काय बिघडलं? ज्यांचे ठेवी त्यांना ठेवून काय करता सांगा. जेवण वगैरे बाकी. जेवण तर त्यांचं काय? त्यांना आपण काही बोलू शकत नाही. तुम्ही इच्छा आहे मी बोलून फक्त चेअरमन सांगितलं. थांबतो का? जाऊ द्या त्याला. उद्या आपल्याला बोलवलं ना चेअरमन. उद्या
ये है आपकी आवाज।